हाय, हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज एक वेगळी भाजी बनवूया आपण. कोथिंबिरीची भाजी किंवा कोथिंबिरीचं भुगराळं. आम्ही याला कोथिंबिरीचं भुगराळं म्हणतो. ही भाजी खायला खूप टेस्टी लागते आणि 10 मिनिटात झटपट बनून तयार होते. तुम्ही ही भाजी कधी केली का मला नक्की कमेंट करून सांगा. कोथिंबीर कापून आणि पाण्यामध्ये टाकली आहे, कारण त्याला माती असते त्यामुळे. आणि डाळीचं पीठ बारीक गॅसवर छान सुगंध पसरोस्तोवर भाजून घेतलं आहे. चला तर भाजीला फोडणी देऊया. कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. त्यामध्ये टाकूया मोहरी, जिरे, हिंग, हळद आणि आपलं घरी बनवलेलं लाल तिखट. बस इतकेच बेसिक मसाले या भाजीमध्ये टाकायचे. तरीसुद्धा ही भाजी चवीला खूप चविष्ट होते. आणि त्यानंतर कोथिंबीर, चवीनुसार मीठ. हे सर्व जिन्नस छान परतून एकजीव करून त्यावर झाकण ठेवूया. अगदी 5च मिनिटात आपली कोथिंबीर शिजून तयार होते. चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक करा. इथे आपली कोथिंबीर शिजली आहे. आता या स्टेजला आपण त्यामध्ये डाळीचं पीठ टाकूया. सर्व पीठ एकदम नाही टाकायचं आहे, थोडं थोडं करून टाकायचं आहे, जेणेकरून त्याच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाही. थोडंसं पीठ टाकल्यानंतर ते हलवून घ्यायचं आहे छान आणि मग परत पीठ टाकायचं आहे. इथे आपली भाजी बनवून तयार आहे. तुम्हाला कशी वाटली ही भाजी एकदा नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि हो जाता तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.